नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की FSI म्हणजे काय आणि TDR म्हणजे काय या संदर्भाने बघूया। तर मित्रो, FSIचं लॉंग फॉर्म आहे फ्लोर स्पेस इंडेक्स आणि TDRचा लॉंग फॉर्म आहे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स। मुळात या दोन गोष्टी वेगवेगळ्या नसून एकच आहेत, फक्त वापरायची जागा बदलली की यांचं नाव बदलतं। याचे तुम्हाला उदाहरण सांगतो। तुम्ही कारच्या शोरूममध्ये गेलात, तिथे 100 कार असतात। त्या 100 कारला कारचा शोरूमचा मालक काय म्हणतो? इन्व्हेंटरी म्हणतो। त्याच्यातील कार जर तुम्ही घरी विकत आणलात तर त्याच कारला तुम्ही इन्व्हेंटरी नाही म्हणत, कार म्हणता। हीच कार जर तुम्ही उद्या कोणाला भाड्याने दिलात तर भाड्याने नेणारा माणूस त्याच कारला कॅब म्हणतो किंवा टॅक्सी म्हणतो, म्हणजे वस्तू एकच कार, पण शोरूमवाला इन्व्हेंटरी म्हणतो, तुम्ही कार म्हणता, आणि जो भाड्याने नेतो तो कॅब म्हणतो। सेम गोष्ट आहे या FSIचं। मुळात FSI काय कन्सेप्ट आहे तर एखाद्या प्लॉटवर मॅक्झिमम किती बांधकाम करू शकता त्या क्षेत्राबद्दल पूर्वनिर्धारित परवानगी जी काही असते त्या क्षेत्राला FSI म्हणतात। कळलं का? नाही कळलं? आता सोपं करून सांगतो। 1000 स्क्वेअर फीटचा तुमचा प्लॉट आहे, तुम्हाला तिथे बांधकाम करायचं आहे, तर तुम्ही तिथे कितीही बांधकाम नाही करू शकत। त्याला एक पूर्व निर्धारित परवानगी असते, त्याला अपर कॅपिंग असते की तुम्ही इतकंच बांधकाम करू शकता, इतक्या क्षेत्राच्या वर बांधकाम करू शकत नाही। ती अपर कॅपिंग जी असते बांधकामाबद्दल ते म्हणजे FSI। याला अजून सोपं करून बघूया की ती कशी असते अपर कॅपिंग। तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की एक FSI आहे, म्हणजे अपर कॅपिंग जी आहे बांधकामाची ती एक आहे। म्हणजे काय? एकास एक म्हणजे काय? म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचा जर तुमचा प्लॉट असेल आणि तिथे एक FSI आहे, म्हणजे एकास एक हे प्रमाण धरलं तर 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर 1000 स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकता, ही अपर कॅपिंग। समजा 1.5 FSI असेल तर 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर तुम्ही 1500 स्क्वेअर फीट बांधकाम करू शकता, ही 1500 जी आहे तुमची अपर कॅपिंग। 2 FSI असेल तर 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर तुम्ही 2000 स्क्वेअर फीटचं बांधकाम करू शकता, हे आहे त्या प्लॉटवरची FSI, म्हणजे अपर कॅपिंग। बांधकामासाठीची अपर कॅपिंग म्हणजे FSI। आता हा जो FSI आहे तुम्ही तुमच्याच प्लॉटवर जर वापरत असाल तर तो FSI आहे, पण हा जर तुम्ही ट्रान्सफर केला एखाद्याला आणि जो विकत घेणार तो त्याच्या प्लॉटवरती वापरणार असेल तर हा झाला TDR ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट। एवढंच त्याच्यातला फरक आहे। आता जनरली TDR कधी मिळतो? समजा तुमचा जो प्लॉट आहे ते भूसंपादनामध्ये गेलं, त्याच्यातून रोड गेलं किंवा कुठल्या अजून आरक्षणासाठी शासनाने ते ॲक्वायर केलं, त्या केसमध्ये जो काही तुमचा FSI आहे त्याचा तुम्हाला त्या क्षेत्राचा त्या अपर कॅपिंगचा तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं TDR। तो TDR तुम्ही बिल्डरला वगैरे विकू शकता आणि तेवढी संबंधित रक्कम तुम्ही मिळवू शकता, प्राप्त करू शकता, यासाठीची ती तरतूद आहे। इथून पुढे आपण सोसायटी जी सिरीज बघतोय त्याच्यामध्ये याचा वारंवार उल्लेख येणार आहे, त्यामुळे म्हटलं आज FSI आणि TDR हे क्लिअर करावं, म्हणजे पुढचे व्हिडिओ समजताना तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट आकलन होतील। म्हणून आज हा व्हिडिओ बनवून ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या। कायद्याच्या ज्ञानासाठी कायदेभान पाहत राहा, आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण हा कॉलिंगचा नंबर नाही, फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। ज्यांना काम आहे त्यांनी नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून WhatsApp करा। जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।